ओंकारं बिन्दुसंयुक्तं नित्यं ध्यायन्ति योगिनः कामदं मोक्षदं चैव ओंकाराय नमो नमः। अज्ञानतिमिरान्धानां ज्ञानाञ्जनशलाकया चक्षुरुन्मीलितं येन तस्मै श्रीगुरवे नमः। पूज्य श्री अमृतचंद्राचार्य विरचित पुरुषार्थ सिद्ध्युपाय ग्रंथामधील 38व्या श्लोकावर स्वाध्याय प्रारंभ होत आहे। सम्यक दर्शनपूर्वक सम्यक ज्ञान आणि त्याच्या जोडीला सम्यक चारित्राची आराधना करणं अत्यंत गरजेचं आहे। ज्ञान आचरणात आलं तर त्या ज्ञानाचं महत्त्व आहे। ज्ञानाला आचरणाची जोड नसेल तर त्या ज्ञानाची किंमत फक्त कोरडं पढत पांडित्य अशा प्रकारची होईल। सर्वच जीव महाव्रती दिगंबर मुनिराज बनतील असं नाही। कोणी श्रावक पदात राहील, कोणी मुनी बनतील। ज्याला जेवढं झेपेल तेवढं का होईना पण आचरणात आणण्याचा प्रयत्न प्रत्येकानं केला पाहिजे। तेच आता आचार्य सांगतात। नहि सम्यग् व्यपदेशं चरित्रमज्ञानपूर्वकं लभते ज्ञानानन्तरमुक्तं चारित्राराधनं तस्मात्। नहि सम्यग् व्यपदेशं चरित्रमज्ञानपूर्वकं लभते ज्ञानानन्तरमुक्तं चारित्राराधनं तस्मात्। अज्ञानपूर्वकं चरित्रं सम्यग् व्यपदेशं नहि लभते। अज्ञानपूर्वक पालन केलेलं चारित्र सम्यक चारित्र या नावाला प्राप्त होत नाही। तस्मात म्हणून ज्ञानानंतरम चारित्र आराधनम उक्तम। म्हणून ज्ञानपूर्वकच चारित्राची आराधना करायला भगवंतानी सांगितलेली आहे। सर्वात प्रथम 6 द्रव्य 7 तत्व 9 पदार्थ मी कोण, माझा स्वभाव काय, कुठून आलो, काय करायला पाहिजे, कसं असणं हा माझा स्वभाव आहे हे कळलं पाहिजे आणि त्याप्रमाणे आचरणात आणण्याचा प्रयत्न केला पाहिजे। राजवार्तिक ग्रंथाच्या प्रारंभी भट्टाकलंक देवानी एक सुंदर दृष्टांत दिलेला आहे। आजारी माणूस वैद्याकडे जातो। हे वैद्य निष्णात आहेत, माझ्या रोगाचं व्यवस्थित निदान करतील, मला चांगला सल्ला देतील, योग्य ते औषध देऊन मला या रोगाच्या त्रासातून बरं करतील, मुक्त करतील, अशी श्रद्धा
त्या रुग्णाच्या मनात पाहिजे. वैद्यराज काय सांगतात ते काळजीपूर्वक ऐकलं पाहिजे. त्यांनी सांगितलेलं पथ्यसुद्धा पाळलं पाहिजे आणि योग्य ते औषधोपचार त्या त्या पद्धतीनं करून घेतले पाहिजे. वैद्यांनी औषध दिलं, रोगाचं निदान केलं, पथ्य सांगितलं, कोणतं औषध कोणत्या अणुपाणाबरोबर कोणत्या पथ्याबरोबर कसं किती वेळा घ्यायचं हे सांगितलं. वैद्यांचं काम संपलं. आता जबाबदारी कोणाची? प्रत्यक्ष रुग्णाची. श्रद्धा ठेवली पाहिजे. कसं औषध घेतलं पाहिजे ते समजून त्या त्यावेळी त्या त्या अणुपाणाबरोबर तेवढ्या प्रमाणात घेतलं पाहिजे. पथ्यही पाळलं पाहिजे. मला सर्दी झाली, वैद्यांनी काढा घ्यायला सांगितला, मी काढा पण घेतला, पण त्याच्याबरोबर 2 बाऊल भरून आईस्क्रीम पण खाल्लं आणि AC लावून झोपले. माझी सर्दी कशी बरी होणार? वैद्याला दोष देण्यात काही अर्थ नाही. पथ्यही पाळावं लागेल, औषधही घ्यावं लागेल. हे करणं याचं नाव चारित्र्य. श्रद्धापूर्वक ज्ञान, ज्ञानपूर्वक चारित्र्य आणि ते आत्मकल्याणासाठी करणं याचं नाव सम्यक चारित्र्य. जगाला दाखवण्यासाठी नाही, कीर्तीसाठी नाही, माझ्या आत्म्याचं कल्याण व्हावं, जन्ममरणाच्या चक्रव्यूहातून मी कायमसाठी बाहेर पडावं, मला शाश्वत सुखाची प्राप्ती व्हावी. निराकुलता हे खरं सुख आहे आणि ते पालन करण्यासाठी, आचरणात आणण्यासाठी, प्राप्त करण्यासाठी मी स्वतः काही केलं पाहिजे. हे समजून उमजून केलं तर ते सम्यक चारित्र्य आहे. हेच या ठिकाणी आचार्यांनी आपल्याला सांगितलेलं आहे. आपण सगळेजण भवरोगी आहोत. भवरोग म्हणजे काय? जन्म मरण करत 4 गतीत फिरणं, याचं नाव भवरोगी असणं. आणि मग सांगितलेलं आहे अरिहंत सिद्धा भवरोग वैद्या. स्वयंभू स्तोत्रात काय, एकी भाव स्तोत्रात काय, भगवंतांना सर्वोत्कृष्ट वैद्याची उपमा दिलेली आहे. आणि हे वैद्य इतके निष्णात आहेत, त्यांनी सगळे प्रयोग अगोदर स्वतःवर केलेले आहेत आणि ते यशस्वी झालेले आहेत. नंतर आपल्याला उपदेश देतात. तीर्थंकर दीक्षा घेतल्यानंतर केवल ज्ञान होईपर्यंत मौन पाळतात, उपदेश देत नाही. म्हणून तर त्यांना सहस्रनाममध्ये महामौनी म्हटलेलं आहे. त्यांचा उपदेश यथार्थ आहे, सम्यक आहे. त्यांनी सांगितलेला प्रयोग अयशस्वी झाला नाही, होत नाही, होणार नाही. एवढी आपली दृढ श्रद्धा पाहिजे आणि त्याप्रमाणे आपण सम्यक चारित्र्य पालन करण्याचा प्रयत्न केला पाहिजे. आता चारित्र्य म्हणजे काय, ते पालन करायचं म्हणजे काय, याची व्याख्या आचार्य सांगतात. चारित्रं भवति यतः समस्त सावध्य योग परिहरणात् सकलकषाय विमुक्तं विशदमुदासीनमात्मरूपं तत्. 39वा श्लोक पहा.
चारित्रं भवति यतः समस्तसावत्ययोगपरिहरणात् सकलकषायविमुक्तं विशदमुदासीनमात्मरूपं तत्। यतः कारण तत् चारित्रं ते चारित्र समस्त सावत्य योग परिहरणात कशामुळं होणार आहे किंवा चारित्राची व्याख्या काय, काय केलं तर चारित्र आपल्या हाती पालन होणार आहे. सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा सांगितला, समस्त सावद्य योग परिहरणात. समस्त सर्वच्या सर्व, सावत्य योग, योग म्हणजे मनवचन कायेची क्रिया, सावत्य म्हणजे पापसहित. किती पाप आहेत. आपण लौकिक शिक्षणात सुद्धा, शालेय जीवनात सुद्धा जी प्रार्थना वर्गात म्हणत होतो तिथं आपल्याला शिकवलं जात होतं, अहिंसा, सत्य, अस्तेय, ब्रह्मचर्य, अपरिग्रह ही 5 महाव्रत आणि त्याचबरोबर अहिंसा, सत्य, अस्तेय, कुशील त्याग आणि परिग्रह प्रमाण ही 5 अनुव्रत. हे चारित्र आहे. पण ते चारित्र आपल्या हातून पालन होण्यासाठी आपल्याला काय करावं लागेल? सावत्य योग परिहरण. परिहरण म्हणजे त्याग. सर्वच्या सर्व पापक्रियांचा त्याग. क्रिया करतो म्हणजे काय करतो? मनानं काहीतरी चिंतन करतो, वचनानं काहीतरी बोलतो आणि शरीरानं काहीतरी आचरण करतो, क्रिया करतो. मन वचन कायेच्या माध्यमातूनच पाप किंवा पुण्य घडत राहतं. इथं काय सोडायला सांगितलं आपल्याला? समस्त सावत्य योग. समस्त म्हणजे संपूर्ण, सावत्य म्हणजे पाप, योग म्हणजे क्रिया. सर्वच्या सर्व पापक्रियायुक्त योगांचा त्याग केल्यामुळं ते चारित्र होणार आहे. आणि कसं आहे, केव्हा होणार आहे किंवा चारित्राची पूर्णता केव्हा? सकल कषाय विमुक्तम. चारित्राला यथाख्यातपणा, पूर्णता केव्हा येणार आहे? वीतरागता जिथं आत्म्याच्या ठिकाणी प्रकट होईल तिथं. वीतरागता केव्हा येणार? सकल कषाय विमुक्तम. सर्वच्या सर्व कषाय रहित बनू तेव्हा ती चारित्राची पूर्णता. तेव्हा यथाख्यात चारित्र. कषाय किती आहेत? आपण नेहमी आलोचना पाठात वाचतो, तत्वार्थ सूत्रात वाचतो, जपमाळेत 108 मणिका असतात ते ऐकतो. अनंतानुबंधी क्रोध, मान, माया, लोभ. थोडं गणित करायचं. अप्रत्याख्यानावरण क्रोध, मान, माया, लोभ. 4 आणि 4 8. प्रत्याख्यानावरण क्रोध, मान, माया, लोभ. 8 आणि 4 12. संज्वलन क्रोध, मान, माया, लोभ. 12 आणि 4 16. 16 कषाय झाले आणि 9 कषाय? हास्य, रती, अरती, शोक, भय, जुगुप्सा, स्त्रीवेद,
पुरुषवेद नपुंसकवेद हे 9 कषाय 16 आणि 9 25च्या 25 कषायांचा पूर्णपणे त्याग होईल, अभाव होईल. ती आत्म्याची आत्यंतिक निर्मल अवस्था, वीतरागता, त्याला म्हणायचं चारित्र. कसं आहे? विशदम, अत्यंत निर्मल. कषायाच्या आवेशातच आपण पाप करतो. जिथं कषाय नाही तिथं पाप कशाला होईल? संसारात सगळ्या प्रकारची पाप जीव का करतो? कषायांना वश होऊन करतो. कशंती, जे भाव जीवाला कचतात. घट्ट करकचून दोरी बांधली किंवा बेडी आहे, ती जशी शरीरावर घर्षण होत राहते, त्या जागेवर एक वळ तयार होतो, वेदना होतात. तसे कषाय भाव जीवाला कसतात. करकचून बांधलेला त्रास. लोकांनी नाही बांधलं, आपला गुन्हा आहे. जग आपल्याकडं कषाय पाठवत नाही, करा म्हणून सांगत नाही. निमित्त होत असेल, पण कषाय करणारे आपण आहोत. कषायांनाच संपराय नाव आहे आणि या संपराय शब्दाचा अर्थ श्लोक वार्तिक ग्रंथात विद्यानंद महर्षींनी खूप सुंदर सांगितला आहे. समंतात, सर्व दृष्टींनी जे जीवाला पराभूत करतात त्यांचं नाव कषाय. अतिराग भीक माग ही म्हण आपल्याला माहीत आहे. म्हणून इथं सांगतात चारित्राला मलिन कोण करतं? कषाय करतात. म्हणून तर या कषायांना कुणाच्या खटल्यात विभाजित करून टाकलेलं आहे, गोवलेलं आहे. हे सगळे कषाय चारित्र मोहनियाचं खटलं आहे, हे लक्षात ठेवायचं. निर्मलता आत्म्याचा स्वभाव आहे. उदासीनम, जिथं कषाय भाव नाहीत तिथं परपदार्थाबद्दल आत्यंतिक उदासीनता येते. अनुराग पण नाही, तिरस्कार पण नाही, अभिलाषा पण नाही आणि द्वेष बुद्धी पण नाही. अशी उदासीनता हेच आत्म्याचं स्वरूप आहे आणि तीच सम्यक चारित्राची परिपूर्णता आहे. म्हणून काय सांगितलं या श्लोकाच्या माध्यमातून? आज आपण काय शिकलो? सम्यक दर्शनपूर्वक सम्यक ज्ञान आणि त्या दोन्ही पूर्वक जेव्हा आपण पंचपापाचा त्याग करू, जितकं अधिकात अधिक सदाचारी बनू, सप्तव्यसनांचा त्याग करू, तेव्हा आपल्याजवळ सम्यक चारित्राचा प्रारंभ होईल. कुणी अणुव्रती होईल, कुणी महाव्रती होईल. तेवढ्या तेवढ्या टप्प्यानं चारित्राचं पालन करण्याचा तो एक स्तर आहे. पण शेवटी महाव्रती होऊनच चारित्राची पूर्णता साधली जाणार आहे. भगवत कुंद देवानी अष्टपाहुड ग्रंथात स्पष्ट म्हटलेलं आहे, नग्गो विमुखमग्गो, नग्न दिगंबरत्व धारण करणं आणि त्या निर्ग्रंथपणाची पूर्णता प्राप्त करणं हाच खरा मोक्षमार्ग आहे. यापुढं
नंदीश्वर भक्तीचा अर्थ आपण पाहायचा आहे. नंदीश्वर भक्तीमधील 13वा श्लोक आपण पाहत आहोत. वर्षाकाठी अष्टाणिक पर्व किंवा नंदीश्वर पर्व किती वेळा येतं ते आचार्य सांगतात. केव्हा येतं, किती वेळा येतं आणि किती दिवसपर्यंत असतं ते आता पाहायचं. आषाढ कार्तिकाख्ये फाल्गुन मासे च शुक्ल पक्षेष्टम्यः आरभ्याष्टदिनेषु च सौधर्म प्रमुख विबुधपतयो भक्त्या. तेषु महामहमुचितं प्रचुराक्षतगन्धपुष्पधूपैर्दिव्यैः सर्वज्ञप्रतिमाणां प्रकुर्वते सर्वहितम्. आषाढ कार्तिकाख्ये फाल्गुनमासे च शुक्लपक्षेष्टम्यः आरभ्याष्टदिनेषु च सौधर्मप्रमुखविबुधपतयो भक्त्या. तेषु महामहमुचितं प्रचुराक्षतगन्धपुष्पधूपैर्दिव्यैः सर्वज्ञप्रतिमाणां प्रकुर्वते सर्वहितम्. पहा, वर्षाचे महिने 12. चौथा महिना आषाढ, 8वा महिना कार्तिक, 12वा महिना फाल्गुन. या 3 महिन्यात शुक्ल पक्षाच्या अष्टमीपासून प्रारंभ करून अष्टदिनेषु 8 दिवसपर्यंत, अष्टमी ते पौर्णिमा या 8 दिवसात सौधर्म प्रमुख विबुध पतयः. सौधर्म इंद्र ज्यांच्यामध्ये प्रमुख आहे असे 16 स्वर्गापर्यंतचे, विबुध म्हणजे देव, पती म्हणजे त्यांचे इंद्र, 16 स्वर्गापर्यंतचे इंद्र भक्तीनं तेषु कुठं नंदीश्वर द्वीपात त्या 52 जिनमंदिरात दिव्यैः प्रचुर अक्षत गंध पुष्प धूप एवढीच द्रव्य आहेत का? नाही, जेवढी सांगितली त्यानं सहित बाकीच्या सगळ्या द्रव्यांनी दिव्य अशा स्वर्गातल्या कल्पवृक्षांची प्रचुर भरपूर, अक्षत म्हणजे तांदूळ, गंध पुष्प फुलं, धूप यांनी काय करतात, अप्रतिमाणाम ज्या मूर्तींचं सौंदर्य वर्णन करता येत नाही, लाजवाब अप्रतिम सुंदर अशा त्या प्रतिमांची सर्वहितम ज्या पूजेमुळं सर्व जीवांचं कल्याणच होणार आहे अशा प्रकारची महामहम प्रकुर्वते, महामह नावाची पूजा करतात. पूजा अनेक प्रकारची आहे. नित्यपूजा,
इंद्रध्वजविधान सर्वतोभद्रविधान कल्पद्रुमविधान महामह. इंद्रध्वजविधान इंद्र करतो, कल्पद्रुमविधान चक्रवर्ती करतो. म्हणजे मांडलिक, महामांडलिक, चक्रवर्ती असे मोठे मोठे राजे लोक किमिच्छक दान देऊन, कुणाला काय पाहिजे ते दान देऊन राजेशाही थाटात महान वैभवानिशी भगवंताची पूजा करतात. इंद्र नंदीश्वर द्वीपात जाऊ शकतात, देवगतीचे देव वैक्रियक शरीरानं जाऊ शकतात. आपण मनुष्य मानसोत्तर पर्वताच्या पलीकडे जाऊ शकत नाही. आणि इथं सुद्धा या सगळ्या अकृत्रिम चैत्यालयाचं दर्शन सामान्य माणसाला कुठून होणार, ज्यांना आकाशगामिनी विद्या प्राप्त आहे. अंजन चोराच्या कथेतल्या जिनदत्त सेठजीसारखी, ज्यांना चारण रिद्धी प्राप्त आहे, आकाशगामिनी रिद्धी मुनिराजांना प्राप्त आहे, असेच जीव जातात. सामान्य माणसं कशी जाणार? पण आपल्याला कृत्रिम जिनमंदिर तरी उपलब्ध आहे, आपण तिथं जाऊ शकतो. मग काय झालं? सौधर्म इंद्र सगळ्या पंचकल्याणकाचा पुढारी आणि या पूजांचा सुद्धा पुढारी 8 दिवसपर्यंत आपल्या परिवारातले सामानिक त्रायस्त्रिंश पारिषद आत्मरक्ष लोकपाल अनेक जे जे देव आहेत, देवता आहेत, त्या सगळ्यांना बरोबर घेऊन जातो. इंद्र काय करतो? सगळ्यांना बोलावतो. सगळे देव देवेंद्र इंद्राच्या प्रांगणात गोळा होतात आणि मग सगळे मिळून तिथं जातात. आणि 24 तास 8 दिवस त्या अकृत्रिम चैत्यालयात नंदीश्वर पर्वत पूजा करतात. प्रत्येक दिशेला एक एक समुदाय 2-2 प्रहर, एक प्रहर 3 तासाचा, 3 दुनी 6 तास. पूर्व दिशेला कोणी पूजा करणार, कोणी दक्षिण पश्चिम उत्तर दिशेला. मग गरबा खेळताना तुम्ही जसं गोलाकार फिरता तसं पुढच्या 2 प्रहरात म्हणजे 3ऱ्या आणि 4थ्या प्रहरात पूर्व दिशेचे देव दक्षिणेला, दक्षिणेचे पश्चिमेला, पश्चिमेचे उत्तरेला, उत्तरेचे पूर्वेला. 5व्या आणि 6व्या प्रहरात दक्षिणेचे पश्चिमेला, पश्चिमेचे उत्तरेला, उत्तरेचे पूर्वेला, पूर्वेचे दक्षिणेला. शेवटच्या 2 प्रहरात परत दिशा बदलतात. 24 तास अखंड पूजा करतात. अफाट वैभवानं, अथाह भक्तीनं, भक्त्या. कुठं काय डोक्याला कटकटा इंद्र होऊन बसलोय, ह्याच्या कल्याणकाला जा, त्याच्या पूजेला जा, असा जुलमाचा रामराम देव कधीही मानत नाहीत. करावं लागतंय म्हणून नाईलाजानं करणं आणि भक्तीनं करणं यात अंतर आहे. भक्तीनं केलं तर त्या परिणाम विशुद्धीचं फल कितीतरी कर्माची संवरपूर्वक निर्जरा असं मिळणार आहे. आणि जुलमाच्या रामरामानं केलं तर मनात नाही भाव, देवा मला पाव. इथं तर देव पावत नाहीत, शाप देत नाहीत, वर देत नाहीत, ते तर वितरागी आहेत. भगवान तर सिद्धशिलेवर विराजमान आहेत, या तर मूर्ती आहेत. पण त्यांचं दर्शन पूजन स्तवन करून आम्ही भक्तीनं काय करतो? कर्माची निर्जरा करतो. त्याच्यासाठी करायचं आहे, कुणावर उपकार करण्यासाठी नाही.
आमच्या परिणाम विशुद्धीनं आमचं कल्याण होणार आहे आणि आमचं बघून दुसऱ्याला प्रेरणा मिळणार आहे. म्हणून भक्ती करायची आणि त्यातून प्रभावना होणार आहे. मग कशी पूजा करतात? 8 द्रव्यांनी पूजा करतात. श्लोकात मोजकेच शब्द घालता येतात, कारण श्लोकाच्या मात्रा, ह्रस्व दीर्घ अक्षराची रचना छंदोबद्ध पद्धतीनं केली जाते. मग देव बाकीचं द्रव्य चढवत नाहीत का? असं नाही. तिलोय पन्नत्ती त्रिलोकसार ग्रंथ काढून पहा. देवेंद्र किती प्रकारची फळं, किती प्रकारची फुलं घेऊन भगवंताची पूजा करतात. अहो त्यांचं सोडा, ते तर देव आहेत. भरत चक्रवर्तीनं, त्यावेळी काही कल्पवृक्ष नव्हते हो, लागवड केलेल्या झाडाची फळं फुलं किती प्रकारची घेऊन ताटं भरभरून आणि समवसरणात जाऊन केवल ज्ञान झाल्यावर सुद्धा आणि केवल ज्ञान होण्यापूर्वीसुद्धा आदिनाथ भगवंताची पूजा केली. याचं वर्णन आदिपुराणात जिनसेन आचार्यांनी केलेलं आहे. काढून पाहायचे, कष्ट फक्त आपण घ्यायचे, मग लक्षात येतं. 24शी चढवणं ही परंपरा आजची नाही बरं का. भरतेश्वर सुद्धा पराती भरून फळाच्या, अनेक प्रकारच्या फळांच्या पराती भगवंतासमोर चढवत होते. गुच्छ भरभरून फुलं चढवत होते. ही चतुर्थ कालचीच काय, पण 3ऱ्या कालात झालेले आहेत. आदिनाथ भगवान भरत बाहुबली त्या काळातली परंपरा आहे. पूर्वाचार्यांनी ग्रंथात लिहून ठेवलेलं आहे आणि ते अष्टद्रव्य आपण चढवतो. धवला ग्रंथात वीरसेन स्वामींनी 8व्या पुस्तकात तीर्थंकर प्रकृतीचं वर्णन करताना या सगळ्या गोष्टींचं वर्णन केलेलं आहे आणि ते आपण श्रद्धेनं स्वीकारलं पाहिजे. द्रव्य चढवताना उत्तमात उत्तम चांगलं असावं, विटलेलं नसावं, उतरलेलं नसावं. ही खबरदारी आपण घ्यायची. विवेक आपल्याजवळ पाहिजे. क्रियेला नावं नाही ठेवायची, विवेकाची गरज आहे, हे आपण लक्षात ठेवायचं. आणि अशी सुंदर पूजा करायची की त्या पूजेतून भगवंतांचं गुणगान झालं पाहिजे. आपल्या ज्ञानात सुद्धा भर पडली पाहिजे. पूजेला काय म्हटलेलं आहे? आराधना. राध शब्दाचं वर्णन कुंद देवानी समयसारात केलेलं आहे. राध म्हणजे सिद्धी, शुद्धी, साधना. कुणाची? आपल्या आत्म्याच्या अधिकरणात, आपल्या ठिकाणी आपण आपल्या शुद्ध स्वरूपाची साधना करणं, याचं नाव आराधना. आणि त्या टप्प्याला पोहोचण्यासाठी पंचपरमेष्ठींचं, नवदेवतांचं अवलंबन घेणं, ही भावना, प्रभावना, भक्ती, पूजा, स्तुती. प्रत्येक भक्तीच्या प्राकृत अंचलिकेत कुंद देवानी काय भावना करायला सांगितली? दुःख खवो, कम्म खवो, बोहिला हो, सुगई गमनम, समाही मरणम, जिनगुण संपत्ती होऊ मच्छम. पण त्या अगोदर काय सांगितलं? अच्छे मी अर्चना करतो, पूजे मी पूजा करतो. कशासाठी?
परिणाम विशुद्धीपूर्वक संवर निर्जरा करणं हेच आमचं ध्येय असलं पाहिजे. ओम नमः.